कोण असा सवाल आता उपस्थित होतो, कारण पुणे जमीन वादामध्ये नवच वळण आता आलेलं आहे। पार्थ पवारांनी रक्कम भरण्यापासून आता हात झटकलेत अशी माहिती जबाबदार सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, एक बातमी अशी आलेली होती की आधी ही रक्कम भरा आणि तरच हा व्यवहार रद्द होईल, मात्र आता असं कळतंय की पार्थ पवारांनी ही रक्कम भरण्यापासून हात झटकलेले आहेत। काय माहिती आहे? सिद्धेश, सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की दिग्विजय पाटील यांनी या सगळ्या संदर्भातली जबाबदारी जी आहे ती आमेडिया कंपनीकडून स्वतःकडे घेतलेली पाहायला मिळते। आमेडिया कंपनीमध्ये मी पार्टनर आहे आणि असे व्यवहार करायला मला परवानगी आहे, त्यामुळे या सगळ्या LLP होल्डिंग LLP ज्या असतात त्याच्या कलम 27-28 नुसार जर का एखाद्या पार्टनरने एखादा उद्योग केला किंवा आमेडिया कंपनीच्या नावाने एखादा व्यवहार केला तर इतर पार्टनर त्याला दोषी असू शकत नाही। त्यामुळे पार्थ पवार यांनी हात झटकलेले पाहायला मिळत आहेत, कारण का 42 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती जवळपास मुद्रांक शुल्क विभागाला भरावी लागणार आहे। शुक्रवारी दोन्ही पक्षकार जे आहेत ते हा संपूर्ण व्यवहार करण्यासाठी गेलेले होते, परंतु त्यांना यापूर्वी तुम्हाला IT कंपनी मिळणार आहे असं सांगून ती जी काय रद्द करण्यात आलेलं मुद्रांक शुल्क होतं ते देखील पुन्हा भरावं लागणार 21 कोटी, आणि जर व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यासाठीचे 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागेल अशा प्रकारचं मत जे आहे ते मुद्रांक शुल्क विभागाने सांगितलेलं होतं। त्यानंतर शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी होती आणि आज सोमवारी जे आहे ते पुन्हा याबाबतच्या सगळ्या घडामोडी घडणार आहेत। त्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील, परंतु सध्या जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने पार्थ पवार यांनी सगळे हात जे आहेत ते आता झटकलेले पाहायला मिळत आहेत। सगळा व्यवहार जो आहे तो दिग्विजय पाटलांच्या माध्यमातून झालेला होता, याबाबतची कल्पना पार्थ पवारांना नव्हती अशा प्रकारची माहिती आता सध्याच्या घडीला समोर येते। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये दिग्विजय पाटील अडकतायत, पार्थ पवारांनी हात वर। पण रोहन, या संदर्भामध्ये पार्थ पवारांचं काही स्पष्टीकरण आलंय का अद्याप तरी? अद्याप पार्थ पवारांनी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं नाहीये। अगदी सोशल मीडियावरती नेहमी ऍक्टिव्ह असणारे पार्थ पवारांनी सोशल मीडियावरती देखील याबाबतची कुठलीही बातचीत केली नाही, कुठल्याही माध्यम प्रतिनिधींना याबाबतची माहिती जी आहे ती दिलेली नाही। स्वतः अजित पवार जे आहेत तेच सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती वारंवार या सगळ्या बाबतची देत असताना पाहायला मिळत आहेत। केवळ पार्थ पवारच नाही तर आमेडिया कंपनीकडून देखील कुठलीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही। अगदी दिग्विजय पाटलांनी देखील या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती घेतली तर समजतंय, परंतु अधिकृतरित्या त्यांच्याकडून देखील अशी कुठलीही माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही। त्यामुळे आज मुद्रांक शुल्क नेमकं भरलं जाणार का आणि हा नक्कीच आज मुद्रांक शुल्क भरलं जाणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पार्थ पवारांच्या या सगळ्या स्पष्टीकरणावरती सुद्धा आपलं लक्ष असेलच। धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।